राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅसचे 2,500 रुपये आजपासून जमवण्यास सुरुवात झालेली आहे। जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर बघा, मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। काही मिनिटांपूर्वी आलेली सर्वात मोठी अपडेट आहे। ज्या बहिणींचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की अन्नपूर्णा योजनेचा निधी आजपासून राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये जमा करा। बघा, आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे। त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर ही 2 कामे करायची आहे, तरच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजच जमा केले जाणार आहेत। तर बघा, ही 2 कामे सांगणार आहे, परंतु बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी अन्नपूर्णा योजनेचे पैसे कधी येतील याची वाट पाहत होते, परंतु आता सध्याच्या स्थितीला ऑफिशियल चॅनलच्या माध्यमातून सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। बघा, सर्व न्यूज चॅनलवरती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे 500 कोटी आलेले आहे। ते 500 कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत, परंतु हे अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशा कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेले आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरू होती, त्याच्यामध्ये काही परप्रांतीय महिलांनी अर्ज सुद्धा केलेला होता, त्यामुळे अर्जांची छाननी सुरू केलेली आहे आणि बहिणींकडून महत्त्वपूर्ण असे 4 कागदपत्रे मागितलेले आहे। ज्या बहिणी हे 4 कागदपत्रे देणार आहेत त्याच बहिणींच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत। परंतु ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहे, सोबत ही 4 कागदपत्रे कुठे द्यायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगणार आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, अन्नपूर्णा योजना ही लाडक्या बहिणींसाठी राबवली जाणारी गॅस कनेक्शनच्या माध्यमातून योजना आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्यासाठी अन्नपूर्णा योजना सुद्धा आलेली आहे आणि त्या अन्नपूर्णा योजनेचा निधी आजपासून विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 25 जिल्ह्यांमध्ये येणार आहेत। म्हणजेच एकाच दिवशी राज्यामधील 36 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार नाहीत, कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून येणार आहे। एका टायमिंगला फक्त 35 लाख बहिणींची डीबीटी तयार होत असते, त्यामुळे राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत। त्यामुळे सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे येणे शक्य नाही, त्यामुळे आज 25 जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि उर्वरित 11 जिल्ह्यांमध्ये उद्या हे पैसे जमाच केले जाणार आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही लवकरात लवकर ही 3 कामे करायची आहेत, तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत। तर बघा, सर्वात महत्त्वाचं जे पहिलं काम आहे ते म्हणजे तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी आहे का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर हे दुसरं काम करायचं आहे। तुम्हाला 4 कागदपत्रे काढायची आहेत। ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत आणि कुठून काढायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। सोबतच 5 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खातं या 5 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत, परंतु या 5 बँकांव्यतिरिक्त दुसऱ्या बँकेमध्ये
खातं असेल तर तुम्हाला हे पैसे काही टायमिंग नंतर उद्या परवा किंवा त्याच्यानंतर येऊ शकतात, परंतु आज 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, त्यामुळे या 5 बँकांमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे। तर बघा, सर्वात महत्त्वाचं जे पहिलं काम आहे ते म्हणजे 25 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का ते चेक करणं। बघा, 25 जिल्हे सांगतो, जर तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही 4 कागदपत्रे कोणती काढायची आहेत ते सुद्धा तुम्हाला लवकर सांगतो। बघा, सर्वात प्रथम नागपूर आहे, सोबतच चंद्रपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे आणि गोंदिया आहे, या साईडचे हे 5 जिल्हे झाले। सोबतच धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे, सोबतच नंदुरबार आहे, नगर आहे, या साईडचे 5 जिल्हे झाले। टोटल मिळून हे 10 जिल्हे झाले। जर 10 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्ही 4 कागदपत्रे काढायची आहेत, ते 4 कागदपत्रे सांगून टाकतो। सोबतच पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, सांगली आहे आणि रत्नागिरी आहे, म्हणजे टोटल मिळून 15 जिल्हे झाले। टोटल 25 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, त्यातील 15 जिल्हे सांगितलेले आहेत, परंतु 10 जिल्हे सांगणार आहेत, त्यामुळे अगोदर हे 4 कागदपत्रे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्ही बघायची आहेत, त्यानंतर तुम्हाला 10 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। सोबतच 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे, त्या 5 बँका सुद्धा लगेच बघून घेऊयात। तर बघा, सर्वात प्रथम जी बँक सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी सरकारी क्षेत्रामधील बँक आहे। जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। दुसरी बँक आहे बँक ऑफ इंडिया। बघा, गव्हर्नमेंट मान्यता असलेली दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, सोबतच पोस्ट पेमेंट बँक। ज्या माता भगिनींचे बँक खाते या बँकेमध्ये आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। आणि शेवटची बँक म्हणजे ग्रामीण बँक, ज्या बँकेमध्ये सर्व बहिणींचे खाते असेल, ज्या माता भगिनी ग्रामीण क्षेत्रामधून येत असतील आणि त्यांचं बँक खातं ग्रामीण बँकेमध्ये असेल तर त्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। आणि ICICI बँक, बघा, 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। जर तुमचं बँक खातं या 5 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत, परंतु 25 जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असायला पाहिजे, तरच तुम्ही महत्त्वपूर्ण अशी कामे सुद्धा करायची आहे। तर तुम्हाला जे पहिलं काम आहे ते पहिलं काम सांगणार आहे, परंतु व्हिडिओ स्किप करू नका, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही 4 कामे कळणार नाहीत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अगदी मुद्देसूद माहिती देणार आहे। तर बघा, ती 3 कामे सांगणार आहे, परंतु बहिणींकडून 4 कागदपत्रांची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्याच्यामधलं जे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुमच्या घरामध्ये गॅस आहे, त्यासाठी गॅसचं जे पासबुक असतं त्याची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। जर तुमच्याकडे गॅस कनेक्शन नसेल, गॅस नसेल तर तुम्हाला 2500 रुपये मिळणार नाही। ज्या बहिणींकडे गॅस आहे त्याच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे, त्यामुळे तुम्हाला गॅसचं जे पासबुक आहे त्याची झेरॉक्स काढायची आहे। बघा, पहिलं कागदपत्र सर्व बहिणींकडे असायला पाहिजे। सोबतच दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे, त्यासाठी तुम्हाला प्रिंट सुद्धा आणायची आहे, परंतु ही प्रिंट माही सेवा केंद्र असेल किंवा घरच्या घरी सुद्धा काढू शकता, परंतु त्याची झेरॉक्स लागणार आहे, ते मोबाईलमध्ये असेल तर चालणार नाही। तर बघा, हे 2 कागदपत्रे बहिणींकडे 100% असणार आहे, परंतु तिसरं कागदपत्र ज्या बहिणींकडे असेल त्याच बहिणींना आज 2500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जमाच केले जाणार आहे। तर ते तिसरं कागदपत्र कोणतं आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असेल तर त्याचं सर्टिफिकेट म्हणजे झेरॉक्स सुद्धा लागणार आहे, त्याचे प्रिंट सुद्धा काढायची आहे, म्हणजेच घरातील माता भगिनींच्या नावाने गॅस कनेक्शन असायला पाहिजे। आणि चौथं कागदपत्र म्हणजे राज्याचे रहिवासी। बघा, आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहोत, त्याच्यासाठी तुमच्याकडे मतदान कार्ड असावं, आधार कार्ड असावं किंवा उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजे। ज्या बहिणींकडे ही 4 कागदपत्रे असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2500 रुपये जमाच केले जाणार आहेत, परंतु ही 4 कागदपत्रे कुठे जमा करायची आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, ही 4 कागदपत्रे लवकरात लवकर काढायची आहे। तुम्हाला 25 जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यातील 15 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 10 जिल्हे सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे
कागदपत्रे, जिल्हे या सर्व गोष्टी बहिणींनी लक्षात घ्यायच्या आहेत. बघा 4 कागदपत्रे सांगितलेली आहेत. तर जी 4 कागदपत्रे गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहेत. तुम्हाला माहिती आहे की लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झालेली होती त्याचे सर्वात प्रथम फॉर्म हे अंगणवाडी सेविकांकडे भरले गेलेले होते. त्यामुळे सर्व माता भगिनींनी ही 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही 4 कागदपत्रे काढायचे आहेत आणि अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचे आहे. परंतु तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा यासाठी तुमच्याकडे पुरावा सुद्धा असायला पाहिजे. बघा 4 कागदपत्रे सांगितले, सोबतच कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत. परंतु 10 जिल्हे सांगणार आहेत, त्यानंतर तुम्ही ही कागदपत्रे सुद्धा जमाच करायचे आहेत. बघा अन्नपूर्ण योजनेचे पैसे फक्त याच महिलांच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत. ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये अन्नपूर्ण योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत. बघा महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा घालण्यात आलेली आहे. ही पात्रता घालण्यात येणार नव्हती, परंतु छाननी सुरू केल्यामुळे बहिणींकडून या कागदपत्रांची मागणी केलेली आहे. सोबतच पात्रतेची सुद्धा मागणी केलेली आहे. तर ते पात्रता कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात. तर बघा जी पहिली पात्रता सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. सर्व बहिणी यासाठी पात्र असतील. सोबतच दुसरी पात्रता सांगितलेली की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे. तिसरी पात्रता आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला कामाला नसावा. सोबतच चौथी पात्रता आहे की तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी पेन्शन घेत नसावा. आणि शेवटची पात्रता आहे की तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नसायला पाहिजे. जर तुम्ही या 5 पात्रतेमध्ये बसला असाल तर तुमच्या खात्यामध्ये आज 100% पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. बघा तुम्हाला हे 4 कागदपत्रे सांगितलेले आहे, सोबतच कुठे जमा करायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे. परंतु तुम्हाला जे 10 जिल्हे सांगायचे राहिलेले आहेत ते 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो. तर बघा याच्यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच रायगड आहे, वाशिम आहे, अमरावती आहे, यवतमाळ आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, हिंगोली आहे, परभणी आहे, जालना आहे आणि बीड आहे. अशा पद्धतीने या 25 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये आजच जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर ही 4 कागदपत्रे अंगणवाडी सेविकांकडे जमा करायची आहेत. परंतु तुम्ही या 25 जिल्ह्यांपैकी असायला पाहिजे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. जर तुमचा जिल्हा या 25 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट नसेल तर तुमचा उद्याच्या यादीमध्ये 100% जिल्हा असणार आहे. उद्याची यादी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला सुद्धा लाईक करायचा आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.